नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये जगदंबा आजीने खूप धमाल घरामध्ये केलेली आहे. रंग्या, मला घर दाखव रे. माझ्या चंदाने गावाला जाऊन मला सांगता येईल ना की माझ्या चंदाचं घर एवढं मोठं आहे. माझ्या भाच्याचा मोठेपणा सांगेल. चल रंग्या, मला घर दाखव. सोम म्हणतो, आजी बस ना, मी पाय चिपून देतो. आजी म्हणते, आता नाही, रात्री आता मला घर बघून येऊ दे. आजी म्हणते, सोबत घर बघायला जाते. सावली तारा गोंधळून जातात. आता कुठे लपवायचं या विचारात असतात. आजी किचन बघायला येते तर त्या किचन खूप आवडते. तर इकडे अमृता, सोहम, बबलू म्हणते, जा लवकर, सावली आणि ताराला लपव. त्या दोघी आजींसमोर यायला नको. सोहम, बबलू, तारा आणि सावलीला लपवायला जातात. तर आजी अमृताला आतमध्ये बोलावते. अमृताचं कौतुक करते. अमृताचं किचन छान ठेवलं म्हणून कौतुक करते आणि म्हणते की अमृता, तू या घरासाठी लक्ष्मी आहे. सगळं लक्ष्मी असेल तरच घर असं असते. घरामध्ये किचन एकदम स्वच्छ दिसत नाही तर आमची तिळू तिला तर हे समजलंच नाही. किती छान किचन ठेवलं, किचन सुरेख ठेवलं. आजीचं लक्ष विठ्ठलाच्या मूर्तीकडे जातं आणि विठ्ठू माऊली हे तेही किचनमध्ये. हीच घरंदार सुनेची लक्षणं असतात. ते फक्त घरंदार सूनच करू शकतो अशी ती म्हणते. विठ्ठलाच्या पाया पडतात. आजी सारंगना म्हणतात, ए सारंग्या, चल, मध्येच ठेवणार आहेस का मला? चल, बाकीचं घर दाखव. आजी अमृताला म्हणता, अमृता गावावरून आणली ना तर सगळ्या भाज्या फळ मी सगळी काढ आणि भाज्या करायला लाग. अमृता आजीने जी पिशवी आणलेली आहे त्याच्यातून भाज्या काढून ठेवते. अमृता म्हणते, बापरे, आता काय करू मी? मला रानभाज्या जमत नाही. सावलीला नक्कीच जमत असेल. सावलीला आता ती फोन करते, म्हणजे अमृता फोन करते. पण तिला कसं इथे बोलावू हेच तिला अमृताला कळत नसते आणि खाली बोलावते. आजी म्हणतात, हे काय? घरामध्ये सारंग म्हणतो, अगं आजी लिफ्ट आहे. आजी आपण लिफ्टनं जाऊ. पाय आहेत ना, पायाने वर जाता येईल ना, अशी आजी म्हणते. सारंग म्हणतो, अगं आजी पाय दुखतील तुझे, गुडघे दुखतील, खूप जिने आहेत, खूप पायऱ्या आहेत, खूप चढावं लागतील. आजी म्हणते, अरे जशा पितळ्याच्या वाट्या असतात ना तसे मजबूत पाय आहेत म्हणजे मला काही धाड भरलेली नाही. जाऊ. सारंग म्हणतो, आजी असं नको करू, अगं लिफ्टने जाऊ. आजी म्हणतं, हे तुमच्या शहरातल्या लोकांचेच चोचले, मी जिन्यानेच जाणार वरती. आजी चंद्रकांत सोबत वरती जातात आणि सारंग आजीच्या मागे धावत जातो. तर इथे सोहम, बबलू आणि ताऱ्याला लपवत असतो. बबलू हा सावलीला बाथरूममध्ये लपवायला सांगतो आणि सावलीले तिथेच थांबलेली असते. सोहम तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकतो आणि कपाटातले काही कपडे तिच्या अंगावर टाकून ठेवतो. आजी सोहमच्या रूममध्ये येतात. आजीने ती रूम आवडते. आजी म्हणते, किती छान रूम आहे रे. सोहम, कोणाची रूम आहे? सोहम म्हणतो, आजी माझीच रूम आहे आजी. आजी म्हणते, हो का रे, किती छान आहे हे घर. जगन्नाथने वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधून घेतलं आहे. आजीचं लक्ष कपड्यांवर जातं. आजी म्हणतो, सोम्या, आताच तुझं कौतुक केलं हो ना रे, आणि लगेच त्याचा सत्यानाश करून टाकला. अरे काय कपड्याचा पसारा ठेवलास तू? आजी बबलूला म्हणते, ए जा, काठी घेऊन ये. तारा काठीचं नाव ऐकते आणि इकडे आतमध्ये थरथर कापू लागते. तर बबलू काठी घेऊन येतो. आजी म्हणते, सोम्या हात पुढे कर. सोम हात पुढे करतो आणि आजी त्याच्या हातावरील फटके मारतात. आजी त्याच काठीने कपड्यामध्ये टोचत असते. आजी म्हणत असते, हा एवढा कपड्याचा पसारा, तुला लाज वाटत नाही का? आजी काठी टोचतच आणि ती काठी ताराला लागते. तारा मोठ्याने किंचाळते. आजी विचारते, मुलीचा आवाज आला का इथून? मुलीचा आवाज कसा काय आला? बबलू म्हणतो, आजी अगं मी आवाज काढला. तू मला काय ती शिक्षा दिली होतीस ना मागच्या वेळेस, ती शिक्षा आठवली. आजी म्हणतं, आता शिक्षा देऊ का बबल्या? म्हणतो, नको नको शिक्षा देऊ. आजी म्हणतात, मग आवाज करायचा नाही. आजी सोमला म्हणते, सोम्या मी परत इथे येणार आहे का? कपड्यांचा ढिगारा सगळा आवरून ठेव. आणि सोम नाही म्हणतो. आजी त्या कपड्यावरती एक काठी मारतच आणि तारा मोठ्याने किंचाळते. आजी म्हणते, ए बबल्या, मी त्या कपड्यावरती मारलं आणि तुझ्या पायाला लागलं का? तू मोठ्याने किंचाळलास? बबलू म्हणतो, आजी मागच्या वर्षीची शिक्षा ती आठवली ना मला पुन्हा, म्हणून आजी म्हणत असतं तुला शिक्षा करणारच मी. नील म्हणतो, आजी थांब जरा, मी कपड्यांच्या घड्या घालतो. बबलू सारंगच्या कानात म्हणतो की तिथे तारा आहे, म्हणजे इशारा ना त्यांना सांगतो. सारंग आजींना म्हणतो, आजी चल ना, आपण बाकीचं घर बघून येऊ. तोपर्यंत नील सोहमला सगळं घर आवरून घेतील. ते दोघं कपड्यांच्या घड्या घालतील. त्या दोघांना शिस्त आहे ग, ते करतील. तर तू चल माझ्यासोबत. आजी म्हणते, चालेल, मी तुझ्यासोबत येते घर बघायला. तोपर्यंत सोम्या रूममध्ये आवरून ठेवून कपड्यांच्या घड्या घालून ठेवून परत आले ना की मी खोली एकदम टकाटक पाहिजे. हां सोम्या,
म्हणतो, कारण आजी अशी त्याला म्हणतो. हो करेन ना आजी, असं सोहम म्हणतो. कपड्यावरती म्हणजे ताराला मारतात आणि तिथून जातात. आजी बाहेर निघते, दरवाजा लावून घेतो. सोहम सावलीला म्हणतो, सावली वहिनी बाहेर या, बाहेर. गेले आजी आणि तारा त्या कपड्यातून बाहेर येते. ताराला खूप लागलेलं असतं. बबलू म्हणतो, आता काय करायचं, आजी परत आली तर. सावली म्हणते, आउट हाऊसमध्ये आहे ना, तिथे थांबता येईल. तारा म्हणते, पण तिथे एसी कूलर नाही आहे. सोहम म्हणतो, मी तिथे कूलर लावून देतो, पण तू चल आता इथून. सोहम बबलू आजीची नजर चुकवत सावली तारा येता निघून घेऊन जातो. जर इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि आजींना अत्तराचा खूप वास येतो. ऐश्वर्या, तू या खोलीमध्ये अत्तराची बाटली ओतलीस का गं, असं म्हणत आजी खोकलते. आणि कसला वास आहे गं, जीव गेला असता माझा. आजी मेकअपचं सामान बघतच आजी म्हणते, बाप रे बाप रे बाप रे, नटायचं सामान आहे का. माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये मी एवढं सामान कधी पाहिलंच नाही. असेल ना पांढऱ्या पालीचं गं, पावडरीवरती एवढा खर्च करते तेव्हा तू एवढी पांढरी फटक दिसते. आजी नीलला म्हणते, निळ्या जरा सांभाळून ना, या चेहऱ्यावरती पावडर उतरली ना की तुझा भूत तुला दिसेल. म्हणजे ऐश्वर्या म्हणते, आजी मला असं नटायला आवडतं. आजी म्हणतं, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले, तू नको. तुला नटायला आवडतं का काय आवडतं. अगं तुझी ही सगळी दाळभद्री लक्षणं आहेत. आजी नीलला म्हणते, ए निळ्या मला इथून घेऊन चल, नाहीतर चक्कर येऊन पडेल मी. घरामध्ये जरा ओव्याची धुरी म्हणजे हा वास कमी होईल. आणि हो, हिच्या तोंडासमोरून पण ती दोरी घेऊन जा, म्हणजे डोक्यात काहीतरी शिरेल तिच्या. नाहीतर तरी आहेच तिची दाळभद्री लक्षणं. आजी ऐश्वर्याला ओढतच तिथून निघून जाते. इकडे सावली तारा स्टोर रूममध्ये असता. सावलीला अमृताचा फोन येतो. तारा म्हणते, स्पीकरवर टाक. सावली तो फोन स्पीकरवर टाक रे. अमृता म्हणते, सावली प्लीज ऐक ना एक गोष्ट. सावली म्हणते, काय वहिनी, काय झालं. मला खूप टेन्शन आलं आहे. त्या जग्गू आजींना रानभाज्या आणल्या आहेत, त्या कशा बनवायच्या मला काही माहितीच नाही आहे. काय करू मी आता. सावली म्हणते, तुम्ही भाज्या निवडल्या आहेत का. अमृता म्हणते, तेच तर कळत नाही ना, काय निवडायचं काय ठेवायचं. आणि सावली, रात्रीच्या भाज्या नसतील ना तर त्या मला काही सोडणार नाहीत, मला खूप बोलतील. सावली, मला खूप भीती वाटते गं. सावली म्हणते, सोहम बबलू पाठवते आणि तुझी खिडकीतून येण्याची सोय करते, तो प्लीज माझ्या मदतीला ये ना. सावली म्हणते, हो मी येते. शेवटी काही झालं तरी जग्गू आजींना त्यांच्या आवडीचा स्वयंपाक हा मिळायलाच हवा. अमृता तिला थँक्यू म्हणते आणि फोन ठेवते. ताराने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सावली पटकन तिकून उठते आणि किचनमध्ये जाण्यासाठी निघते. तरी तू सारंग जग्गू आजीला आपल्या रूममध्ये घेऊन येते. आजी रूममध्ये बघताच म्हणतात, वाह किती छान रूम सजवली आहे रे, सरस बाईची लक्षणं आहेत ही. सारंग म्हणतो, हो हो, सगळी कमाल सावलीची आहे. सारंगवरून खाली बघतो आणि त्याला सावली जाताना दिसते. सारंग विचार करतो, सावली इथे काय करत आहे. आता गॅलरीत जाणार असता तर सारंग आजींना म्हणतो, आजी या गॅलरीत जाऊ नको, तिथे काही नाही आहे, पाणी पी ना, तुला तहान लागलेली असेल. आजी म्हणते, नाही रे, आत्ताच पिले ना, आता मला बाहेरच बघायचं. हो, बाजूला आता गॅलरीमध्ये येतात. सारंगला वाटतं की झालं, संपलं आता, आजींना सावली दिसणार. आणि आजी ओरडे. सारंग डोक्याला हात लावून उभा असतो. आजी बाहेर बघतात आणि म्हणतात, वा रे सारंग, किती छान बाहेरचं दिसतं सगळं. आजी थोडा विचार करतात आणि म्हणतात, रंग्या माझं ठरलं आहे, आता मी याच खोलीमध्ये राहणार. नील म्हणतो, आजी तुझ्यासाठी गेस्ट रूम रेडी आहे. आजी म्हणते, ए निळ्या, जे इकडे काय मी पाहुणी वगैरे आहे का, मला गेस्ट रूममध्ये ठेवतो. नील म्हणतो, पण आजी. सारंग आजी म्हणतो, तो काय जमिनीवर झोपेल की माझं ठरवलं आहे, आता काही झालं तरी मी याच खोलीमध्ये राहणार. आजी सारंगला विचारते, सारंग्या तुला चालेल ना. सारंग म्हणतो, हो, आता काय करणार. तर इथे सोहम बबलू सावलीला खिडकीतून आतमध्ये आणतात. सावली ही किचनमध्ये मध्ये आलेली असते. सावली म्हणते, बरं झालं, म्हणजे अमृता म्हणते की सावली बरं झालं तू आली. आजींना 8च्या आत जेवण लागतं. अमृता लगेच स्वयंपाकाला लागते. त्या दोघी स्वयंपाक करत असताना आजी तिथे येतात. सावली पटकन ओट्याच्या इथे लपते. सोहम बबलू तिथेच थांबलेला असते. आजी विचारतात, तुम्ही दोघे इथे काय करता. बबलू म्हणतो, भाजी कशी झाली ना हे बघायला आलो. भाजी म्हणजे भाजी सुरेखच झाली असेल. आजी वास घेऊन बघता. आजीने भाजीचा वास खूप छान येतो. आजी कौतुक करतात आणि तेवढ्यात तिथे सारंग येतो. सारंग सावलीला लपलेलं बघतो आणि तो मोठ्याने किंचाळतो. आजी म्हणतो, काय रे, घाबरायला काय झालं. आणि मुलीचा आवाज आला, मुलगी कुठे येते. बबलू म्हणतो, आजी मी आहे ना. अगं मला शिक्षा आठवली म्हणून मी मोठ्याने चढलो. आजी फ्रेश व्हायला जातात. सारंग म्हणतो, सावलीला म्हणतो, सावली उभी राहा. गेली आजी. सावली म्हणते, आजी किती डेंजर आहे ना सारंग.
म्हणते हो खूप डेंजर आहे, खूप टेन्शन घेऊ नको. सावली विचार करते आजींपासून अजून किती आणि कसं लपवायचं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील रिकॅप भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आजी चंद्रकांत गप्पा मारत असतात आणि ऐश्वर्या आजीसाठी चहा घेऊन येते. तर तो चहा फरशीवर थोडासा सांडतो. आजी ऐश्वर्याला म्हणते जा कपडा आण आणि ती फरशी पुसून घे. ऐश्वर्या म्हणते आजी हे माझं काम नाही आहे. आजी म्हणते तुझं काम नाही मग कोणाचं काम आहे. ऐश्वर्या म्हणते हे काम त्या मूर्ख मुलीचं. बोलते गप्प बसत राहते. आजी विचारते काय कोण मूर्ख, कोणाचं नाव घेत आहेस तू. चंद्रकांत ऐश्वर्याला इशारा करतो आणि गप्प राहायला सांगतो. ऐश्वर्या आतून फडका आणते आणि फरशी पुसायला घेते. तर इकडे तारा सावली स्टोर रूममध्ये असतात. तारा स्टोर रूममध्ये राहायला लागते म्हणून चिडचिड करत असते. सावली म्हणते तारा मॅडम अहो तुमचं आणि सोम भाऊजींचं जेव्हा लग्न व्हायचं होतं त्यावेळेस तुम्हाला पडून आणि इथेच ठेवलं होतं ना, तेव्हा तुम्ही इथेच राहिलं होतात ना, विसरलात का. तारा म्हणते त्यावेळेस माझ्या डोक्यावरती प्रेमाचं भूत होतं त्यामुळे मी इथे राहिले. सावली म्हणते प्रेमाचं भूत म्हणजे आता तुम्हाला काही वाटत नाही का आजी. ते बाहेर असताना आजी स्टोर रूमकडे बघते आणि म्हणते बापरे आतमध्ये चोर शिरलेले आहेत का, आता मीच सोडणार नाही. आजी काठी घेते आणि त्या दोघींना मारायला जाते. तर आता प्रेक्षकांनो आपल्याला उद्या काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हे उद्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.